नमस्कार मित्रांनो, मी शिरीष गवळी तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो। आज आपला स्पेशल रिपोर्ट असा असणार आहे, आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत की आता उद्या जे बजेट येते, सरकारचं बजेट जे समोर सादर केलं जाते त्याच्यामध्ये लोकांची अपेक्षा काय आहे, त्यामध्ये काही घोषणा केल्यात। त्या घोषणा अशा आहेत, सगळ्यात पहिली घोषणा म्हणजे छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज दिले, त्यानंतर अपघाती विमा योजना आहेत, जीएसटी रजिस्टर जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी काय इन्शुरन्स स्कीम आणले गेलेत, त्यानंतर 2.5 लाख जी टॅक्स पेअरची लिमिटेशन होती ती आता 5 लाख करण्यात आली, कृषी खात्याला सुद्धा 2 कोटी रुपये देण्यात आलेत। आणि ह्या सगळ्या घोषणा तर केल्यात, पण 2019ची निवडणूक आता येते आणि अशा वेळेला खूप साऱ्या घोषणा केल्या जातात, तर त्यांची अंमलबजावणी केली जाते काय आपण जनतेकडूनच जाणून घेऊया। आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। आता उद्या केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प त्यांचा सादर होणार आहे, काय अपेक्षा आहे तुमच्या या बजेटकडून, या सरकारकडून? या सरकारकडून असं आहे की जे महाग आहे ते स्वस्त झालं पाहिजे। हां, गोरगरिबाला चांगलं रेशनचं हे सर्व धान्य वगैरे कडधान्य सर्व मिळलं पाहिजे, हे अपेक्षा आहे। आणखीन पुरा मुलांना जे सामान्य मुलं आहेत त्यांना जे काय ह्याचं वाचण्याचं ते परफेक्ट त्यांना भेटलं पाहिजे व्यवस्थित। आणि काका अशा दरवेळेला घोषणा म्हणजे आता हे भाजप सरकारचं शेवटचं आहे अर्थसंकल्प, त्यांच्या म्हणजे आता निवडणुकी येतात, त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आहे, पण अशा वेळेला कुठलाही पक्ष असो घोषणा करतो पण परत काय त्याची अंमलबजावणी होत नाही, तुम्हाला काय वाटतं? नाही, ती करून जे आहे ते घोषणा करतात त्यांनी काम पूरं केलं पाहिजे, हीच अपेक्षा आहे। भाजप सरकार का जो लास्ट का जो अर्थसंकल्प है, बजट है, वो सामने आने वाला है, क्या अपेक्षा है उस बजट से? हमें ये अपेक्षा है कि पब्लिक को संतुष्टि होना चाहिए, गरीबों को फ़ायदा होना चाहिए है, और मार्केटिंग में खाद्य पदार्थ जो है वो भाव थोड़ा कम होना चाहिए। खाद्य पदार्थ? हाँ, खाद्य पदार्थ। जॉब करते हैं, बिजनेस है आपका क्या है? हम ऐसा जॉब करते हैं। हाँ, तो सब आप टैक्स पे करते हैं? हाँ, टैक्स। तो अभी जो टैक्स पे का लिमिटेशन है वो पहले 2.5 लाख था, अभी वो 5 लाख कर दिया, क्या वो अच्छा है? ये तो 5 लाख बहुत पहले होना चाहिए था, जो अब ला रहे हैं। अभी तो 5 लाख से ऊपर हो तो अच्छा है। अच्छा, 5 लाख से ऊपर हो। हाँ, तो कोई भी सर अभी क्योंकि अभी प्राइम मिनिस्टर ने जो दिया है 8 लाख के नीचे जिसका इनकम है वो गरीबी रेखा के नीचे है, तो फिर ये 5 लाख जो है इनकम टैक्स में कैसे पकड़ा जा रहा है? ये सोचने की बात है। ये सोचने की बात है, सही। हाँ, मतलब कि गरीबों पर भी टैक्स लगा रहे हैं। इसका मतलब तो यही हुआ ना कि गरीबों पर भी टैक्स लगा रहा है सरकार हमारा, गरीबों पर भी टैक्स लगा। 8 लाख के नीचे जो है वो गरीब में आ जाता है, जिसके पास 1000 वर्ग फुट जो है घर है तो अमीरों में वो चला जाता है। भाजप सरकार का जो लास्ट का अर्थसंकल्प है, बजट है, वो सामने आने वाला है, तो क्या अपेक्षा क्या है आपकी? मेरी अपेक्षा है कि सीएनजी में कमी हो, पब्लिक को परेशानी हो रही है इससे, और रिक्शा टैक्सी में जो है पब्लिक उसको क्या बोलते हैं कि भाव कम करें सीएनजी का, और रिक्शा का मीटर लागू हुआ है तब से आपको कुछ प्रभाव पड़ा है आपके बिजनेस? नहीं, अपने को जीएसटी का कुछ आइडिया नहीं है, लेना देना नहीं। तो आपकी यही मांग है कि भाई पेट्रोल डीजल कम हो। आप टॅक्स पे करते हैं? नहीं, टॅक्स पे नहीं। तर बजेट वाढून आमचा काय उपयोग होणार आहे? 2.5 लाख रुपये ते काहीतरी आता आहे। नाही, ते मी तुम्हाला सांगतो ना की आता पहिले कसं होतं की 2.5 लाख रुपयेपर्यंत च्या ज्यांचे ॲन्युअल इन्कम आहे त्यांना ते फक्त टॅक्स पे करायला लागत, आता ती मर्यादा 5 लाख केली, म्हणजे 5 लाखाच्या वर जर कमवत असाल तरच तुम्ही टॅक्स पे करायचं। हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं तर आहे, पण त्याच्यामध्ये आमचा काय फायदा? आज गॅस 50 रुपये किलो आहे, पहिलं 35 रुपये 40 रुपये किलो होतं, तर 18 रुपये मीटर होतं, आज 50 रुपये तरी पण 18 रुपयेच मीटर आहे। आमचा काय फायदा त्याच्यामध्ये? आमचा काहीच फायदा नाही ना। मग तुमची अपेक्षा काय आहे? आमची अपेक्षा आहे ते बजेट निघावं, पण आम्हाला कुणाकडूनही बँक म्हणा किंवा हे म्हणा कमी याच्यामध्ये कर्ज मिळावा। काय आज आमची अशी हालत झाली की आम्हाला हप्ते भरायची कठीण झाले, काय घरातून आम्ही हप्ते भरतो दागिने घाण ठेवून, काय गळ्यामधलं हे करून आम्ही दागिने करून घाण ठेवतो, काय तरी पण आम्हाला त्या गोष्टीची आशा नाही। पेट्रोलच्या किमती वाढतात पण आमचं मीटर बी वाढत नाही ना, किमती वाढत आहे।
किमती वाढत आहे. सरकार चांगलं आहे, काम करतंय. मी हे बोलत नाही की सरकार काम नाही करत, पण जिकडे करायचं तिकडे नाही करत ना. आज 4 लाख लोकांना कुठं काम धंदा दिला, परमिट दिले, आम्हाला भीक मागायला लावलेत रस्त्यावर. काय एक बी भाडं विचारत नाही, 18चं भाडं सुद्धा विचारत नाही. आम्हाला चांगलंच कामाला लावलंय परमिट देऊन, आणि कठीण काम आहे. आणि आता ही घोषणा तर केल्या, तर तुम्हाला वाटतं का याची अंमलबजावणी होईल? पहिली गोष्ट तर लोकांच्या मनातून भाजप उतरलेली आहे. कसं की बजेट आणि तुमचं हे रिक्षा एवढे परमिट दिली, चांगले ग्रॅज्युएट पोरांना बी रिक्षा चालवायला मजबूर केलं आहे. ग्रॅज्युएट मुलं शिकलेली सवरली ती रिक्षा चालवत आहे, आज नोकऱ्या नाही. काय शिक्षण करून त्यांचा उपयोग काय? आणि पहिली गोष्ट तर धंदा नाही. तर नरेंद्र मोदी सरकारकडनं आम्हाला खूप काही अपेक्षा होती, पण आत्ता 4.5 वर्ष गेले. हा लास्ट बजेट असल्यामुळे तर आपल्याला अपेक्षा इतक्या आहेत की प्रत्येक जी आपली रोजची जी वस्तू आहे त्याच्यावरती त्यांनी जो कर आहे तो कमी करण्यात यावा आणि लोकांना काहीतरी सुविधा देण्यात यावी. मी चार्टर्ड अकाउंटकडे कामाला आहे, म्हणजे जॉब करतात. जॉब करतो. तर तुम्हाला तो आत्ताची जी घोषणा तर माहिती असेल की पहिले 2.5 लाख होते, आता ती मर्यादा 5 लाख करण्यात आली. ते म्हणजे चांगलं आहे का वाईट आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, हे चांगलं आहे. हां हां, हे चांगलं आहे. 5 लाखपर्यंत केलं आहे तर मिनिमम 8 लाख रुपये तरी पाहिजेलच. GST लागू झाले ही बात तर खरी आहे, पण त्याच्या GSTचा जो रिफंड आहे तो आपल्याला टाईम टू टाईम भेटत नाही. कुठल्याही व्यापारीला घ्या, कुठल्याही बिझनेसमॅनला घ्या, त्याला तो रिफंड भेटत नाही. आणि जे वसूलला जे त्यांनी कर लावलेला आहे 28%, आता त्यांनी कट डाऊन करून 18% केलं आहे, तो 15% किंवा 13%वरती आणावा पाहिजे. त्यांनी जो घोषणा दिल्या तर त्या 4 वर्ष का नाही अगोदर दिल्या, आत्ताच का? अच्छा, आता इलेक्शनला राहिले किती, मार्च किंवा एप्रिलमध्ये इलेक्शन डिक्लेअर होणार आहे, हे सर्वांना माहिती आहे. ते पब्लिकसाठी एक स्टंट आहे असं आम्हाला वाटतं. अच्छा. बघा, प्रत्येक त्यांनी जो 28% जो कर दिला आहे त्याच्यामध्ये जरा सवलत दिला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिले जातात 2 कोटी रुपये दिले. आता 2 कोटी रुपये दिलेत, पण ते पोचतात किती त्याच्यावरती मेन कळतं ना. आणि जे मेन जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी त्या लोकांनी जॉबसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. एक्सपेक्टेशंस यही है कि भाई टू बी वेरी क्लियरली कि बिजनेस इज़ गुड टू बी वेरी क्लियर, बट रिलेटेड टू GST दैट शुड बी मोर, थोड़ा बहुत और GST में थोड़ा लेवी होना चाहिए टू बी वेरी, थोड़ा सा उसमें 2 to 3% और कम टैक्सेशन होना चाहिए, जिसके में बोलेगा तो क्वाइट बेनिफिट्स है टू बी वेरी क्लियरली. और बाकी बोलेगा तो ओवरऑल तो वी आर वेरी कंफर्टेबल विद द GST कॉन्सेप्ट एंड ऑल दैट. और एक बात सर, एक घोषणा की गई है कि जो रजिस्टर्ड GST व्यापारी है उनके लिए कुछ इंश्योरेंस स्कीम है, उसके बारे में क्या कहना है? नहीं, वो तो बेस्ट है ना टू बी वेरी क्लियरली, दे आर वेरी सिक्योर इन टू ऑल दिस मोड्स एंड ऑल दैट टू बी वेरी और क्लियर. अभी सर आप तो टैक्स पेयर हो गई, तो आपका और एक क्वेश्चन ऐसा है कि जो 2.5 लाख जो लिमिट्स थी एंटी, अभी वो 5 लाख करने, क्या वो अच्छा है बुरा है? ये ऑब्वियसली बेटरमेंट है ना टू बी वेरी क्लियर अकॉर्डिंग टू द ऑल द बिजनेसमैन टू बी वेरी क्लियरली. सर GST का फायदा या नुकसान क्या हुआ आपको? नहीं, ऑब्वियसली वी आर वेरी कंफर्टेबल विद GST एंड इट इज़ बेनिफिटेड फॉर द ऑल ओवर कंट्री. क्योंकि मैं कंट्री का बेनिफिट बहुत अच्छा है, जो अंडर वन मोड बोलेगा तो सारा टैक्सेशन चला गया है, तो इट इज़ वेरी इजी फॉर अस ऑल्सो टू ऑपरेट इट एंड वी आर वेरी कंफर्टेबल विद द GST सिस्टम्स टू बी. और एक लास्ट क्वेश्चन सर ये है कि क्या है, अभी 2019 का इलेक्शन आ रहा है, तो अभी तो 2-3 महीने बाकी है, तो बहुत सारी बातें सामने आएंगी. राइट. क्या वो एंड तक जाएंगी या नहीं जाएंगी, क्या ख्याल है आपका? सर देखो, जानी तो चाहिए टू बी वेरी क्लियरली, और एक ही है कि भाई सब एक मिडिल क्लास बंदे के लिए सब बेनिफिट्स होने चाहिए. अब बड़ा बंदा और बड़ा होते जा रहा है, मिडिल स्मॉल और स्मॉल होते जा रहा है, तो बीच में जो बिजनेसमैन है उसके लिए थोड़ी सफरिंग है, तो उसके लिए गवर्नमेंट को कुछ ना कुछ अच्छा एक वर्कआउट करना चाहिए टू बी वेरी क्लियर. बजट के रिलेटेड हम यही सोचते हैं, जैसे उनको बजट होता है तो आपके भी कुछ होना चाहिए. बराबर. फिर आप जितना ये कर रहे हैं ना, तो आपका जो आप इतना काम कर रहे हैं, जो भी आप कर रहे हैं, तो आपका भी आपका मतलब यही है कि आप भारत के नागरिक हो? हाँ, मैं भारत में नागरिक हूँ. उसके बाद में जैसे हमको भी कुछ चाहिए, हम भी काम कर रहे हैं, तो इसमें तो कुछ होना ही चाहिए ना. मतलब आपकी अपेक्षा है कि हम भी कभी टैक्स पेयर बने, उतना हमारा विकास करो. 100%. ये तो आपको भी पाहिना है कि आपको भी चाहिए मिलना. अपेक्षा म्हणजे घरगुती जे वस्तू आहे ते स्वस्त झाले पाहिजे. सिलेंडर सुरुवातीला 600-500 रुपये असतो, तोच महिन्याच्या शेवटपर्यंत 1200 रुपयाला आम्हाला घ्यायला लागतो. ते तरी स्वस्त झालं पाहिजे. मुलांचं शिक्षण बोलतात की प्रत्येक वर्ष काही ना काही नवीन बोलतात की हे आम्ही असं करू तसं करू, पण ते काहीच होत नाही. डोनेशन वाढतात त्यांचे. फीज तर अशी कधी कमी होत नाही, 10% वाढते. 10 आणि पब्लिककडून 15% घेतली जाते शाळेत पण.
मग झालं तर असं बाकीच्या भरपूर अशा वस्तू आहेत की त्या का स्वस्त झालेला कधी दिसतच नाही. अच्छा अच्छा. मीच जात ना आतापर्यंत बघितल्याच नाहीत कधी एंडपर्यंत कोणी घालवल्यात म्हणून त्या अच्छा, अच्छा. वस्तू. हां असं कधी बघायलाच भेटत नाही की ही वस्तू बोललेत आणि ती खरी झाले म्हणून. आता याच्यामध्ये काय काय त्यांनी भाजपवाल्याने हे केलं होतं, तुमच्या अकाउंटमध्ये 15 लाख गेले का, तुम्हाला काय GST सुईपासून GST लागले तुम्हाला, मग कसल्या अपेक्षा पूर्ण केल्यात त्यांनी. गरिबांकडे आहे कुठे टॅक्स भरायला, गरिबांना घर आहेत करायला, आपण विचार केला पाहिजे ना त्याला. तुम्ही जॉब करता का घरी? जॉब नाही, आम्ही हाऊसवाईफ होतो. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये आम्हाला सगळंच बघायला लागतं. म्हणजे सरळ प्रभाव पडतो तुमचा बजेटवर. बजेटवरती मग तुमचा कधी विचार केला जात नाही? नाहीच विचार केला जात. अच्छा, अच्छा. मला अपेक्षा आहे सिलेंडर कमी कमी व्हायला पाहिजे. हां कमी व्हायला पाहिजे. परत दुसऱ्या छोट्या वस्तू आहेत, मोठ्या वस्तू आहेत, त्यांचे भाव कमी झाले पाहिजे. घरगुती आहेत ते सर्व. परत मुलांची शिक्षणाचं आहे, डोनेशन वाढते वर्षानुवर्ष. परत महिन्याचा पण बजेट बसत नाही आमचा. आणखी कटाकटी बसतो महिन्याचा बजेट. कटाकटी पैसे उरतच नाही आहे, पगार पण नाही ना तेवढा. पगारच नाही तेवढं तर काय उरणार आहे. आणि इकडं डोनेशन वाढते शाळेचे फी वर्षाला. नाही जात, काहीच जात नाही, फक्त बोलतात आणि जातात. सगळ्या रिॲक्शन्स घेतलेल्या आहेत. त्यामध्ये काय स्त्रिया म्हणतात बाबा घरगुती वापराच्या गोष्टी आहेत त्या कमी करा, मुलांच्या शिक्षणाचे जे फीज आहेत त्या कमी झाल्या पाहिजे त्या बजेटकडून, अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. रिक्षावाला म्हणतात बाबा पेट्रोलच्या तरी किमती कमी करा. त्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे लेबर्स असे म्हणत आहेत की बाबा आम्हाला पण घ्या, आम्ही पण भारताचे नागरिक आहोत, आम्हाला पण बजेटमध्ये घ्या, आम्हाला पण एवढं कमू दे की आम्ही पण टॅक्स पे करू, अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. त्या दुकानदार म्हणतात GST इज द बेस्ट. हे तर ऐकलं आपण त्यांच्याकडून. अजून पुढची गोष्ट म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे बाबा छोटे व्यापारी ठीक आहे सगळ्यात चांगले, पण एवढ्या सगळ्याच्या घोषणा केल्यात त्या नेणपर्यंत न्या, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी एक सगळ्यात मुळात जी अपेक्षा आहे ती जनतेनं जाहीर केली किंवा सांगितली, त्याची रिॲक्शन भेटली. तर आपण आतापर्यंत जनतेच्या रिॲक्शन घेतल्या. आणि अजून एक गोष्ट आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मॅक्स महाराष्ट्राला.